श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 101. सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः न्यग्रोधोदुम्बरोऽश्वत्थः चाणूरांध्रनिषूदनः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे 817 नंबरचं नाव सुलभ, जो अत्यंत सहजतेने प्राप्त होतो असा. ज्याचे जवळ खरी भक्ती आहे त्यांना ज्यांचे पुरुषार्थ प्रयण परमेश्वराला जड प्रकृतीच्या दुःखदायक अवस्थेपेक्षा वेगळेपणाने पाहण्याच्या कामी लागतात, अशांना तो लवकरच सहजतेने प्राप्त होतो. ध्यानमग्न झालेल्या मनाला सत्य स्वतःमध्येच प्रतीत होते व सर्व साधना मन ध्यानामध्ये स्थिर करण्याकरताच असतात. 818 नंबर सुव्रत, ज्याने अत्यंत शुभ म्हणजे मंगल आकार धारण केला आहे असा. सर्व अमंगलाचा नाश करणे व सर्व शुभंकर असेल त्याचे रक्षण करणे हाच भगवंतांच्या अवतार कार्याचा हेतू असतो. साधक स्वतःही भगवंतांच्या व्यक्ततेचा एक अंशच आहे. त्यामुळे परमार्थाच्या अभ्यासूला हे शेवटी स्पष्टपणे जाणवते की स्वतःमधील अहमचा नाश करणे व ज्या शुद्ध अवस्थेमधून त्याची आत्ताची व्यक्तावस्था उगम पावली आहे तिचा पुन्हा शोध घेणे म्हणजेच स्वरूपाचा शोध घेणे हेच सुव्रत. 819 नंबर सिद्ध, पूर्णता, त्याने ही पूर्णावस्था प्राप्त केली आहे असे नाही तर तो नित्य सिद्धच आहे. श्री नारायणाची ती पूर्णावस्था त्याच्या अवतार कार्यामधील लीलेमध्येही कधीच ढळत नाही. त्याला आपल्या अनंत अखंड अविकारी पूर्णावस्थेचा कधीच विसर पडत नाही. 820 नंबर शत्रुजित, जो आपल्या शत्रूच्या झुंडीवरही सतत विजय मिळवतो असा. मनुष्याच्या अंतःकरणातील त्याचे शत्रू म्हणजे दुसरे कोणी नसून त्याचीच देहबुद्धी व परिणामतः तिच्यामधून उत्पन्न होणाऱ्या आंतरिक व बाह्य जगतातील वासना. या सर्व वासनांचे एक आक्रमक सैन्यच असून त्यांच्या एकत्रित हल्ल्यापुढे आपण अगदी असहाय्य आहोत असेच जणू साधकास वाटत असते. परंतु अत्यंत सावध असा साधक जेव्हा आपल्या अंतरंगामध्ये वास करणाऱ्या सत्यस्वरूप परमात्म्याकडे धाव घेतो तेव्हा सर्व संकटे तात्काळ नाहीशी होतात. म्हणूनच या ठिकाणी सर्व शत्रूंना जिंकणाऱ्या श्री नारायणास शत्रुजित या संज्ञेने आवाहन केले आहे. 821 नंबर शत्रुतापन, शत्रूंना ताप देणारा. जेव्हा एखादा भक्त स्वतःस भगवंतांच्या पायाशी समर्पित करतो तेव्हा त्याच्यामधील सर्व अपप्रवृत्ती ज्यांच्यामुळे भक्ताचे अंतःकरण अशुद्ध झालेले असते त्या सर्व भगवंत जाळून टाकतो. 822 नंबर न्यग्रोध, जो सर्व प्राणीमात्रांचे नियमन करतो पण त्याच वेळी स्वतःस मायेच्या आवरणाने झाकून ठेवतो असा. आपणामधील चैतन्य सतत कार्य करीत असते परंतु आपल्यामधील वासना म्हणजे अविद्या यांमुळे आपले लक्ष सतत बाहेर विषयानुभवाकडे खेचले जाते व अंतस्थ दिव्य परमात्म्याकडे दुर्लक्ष होते. जगताचे प्रत्यक्ष जीवनच असलेल्या आत्मस्वरूप नारायणामुळेच ही सर्व सृष्टी व्यक्त झाली आहे. तरीही त्याच्या लीलेमुळे आपण त्याला पाहू शकत नाही.
याच संज्ञेचा दुसऱ्या दृष्टिकोनातून अर्थ होतो जो सर्वांचे वर आहे असा. एखाद्या सुनियोजित कार्यावर नियंत्रण करणाऱ्या सामर्थ्यशाली उदार व्यक्तीचे आकलन मनुष्याच्या बुद्धीला होते तेव्हा तिचे वर्णन उच्चस्तरीय सर्वांचे वर असेच केले जाते व त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या संज्ञेचा मतितार्थ स्पष्ट होतो. 823 नंबर. उदुंबर सर्व प्राणीमात्रांचा पोषण करता. तो प्रत्येक प्राणीमात्रास त्याचे आवश्यकतेप्रमाणे अन्न देऊन त्याचे पोषण करतो. तसेच दुसरा अर्थ होतो जो पंचमहाभूतांपैकी सूक्ष्मतन अशा आकाशाच्या म्हणजे अंबराच्या ही पलीकडे आहे असा. श्रीनारायण हा सर्व सृष्टीचे उगमस्थान असल्याने त्याचे पासून सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती झाली आहे. अर्थात तोच महाकारण असल्याने त्याचे पासूनच अत्यंत सूक्ष्मतर असे आकाश म्हणजे अंबर तत्वही उत्पन्न झाले. कारण हे कार्यापेक्षा सूक्ष्म असते त्यामुळे परमतत्व असलेला श्रीनारायण अंतरिक्ष संकल्पनेच्याही पलीकडे आहे. 824 नंबर. अश्वत्थ कठोपनिषद व गीतेच्या 15व्या अध्यायात भगवंताचे वर्णन जीवनवृक्ष म्हणजेच अश्वत्थ वृक्ष या नामाभिधानाने केलेले आहे. इतर अपलजीवी प्राणी मात्र व वनस्पतींपेक्षा बारमाही बहरणाऱ्या वृक्ष सापेक्षतः अमरच आहे असे मानले जाते. त्यामुळेच क्षणभंगुर आयुष्य असलेल्या माणसांच्या अनेक पिढ्या लाटांमागून लाटा याव्या त्याप्रमाणे या वृक्षाच्या सावलीमध्ये क्रीडा करण्यास येतात. त्याच्याच पायाशी बसून प्रेमाचा वर्षाव करतात. त्याच्याच सुखद लहरींमध्ये जीर्ण शीर्णही होतात व मृतप्राय झाल्यावर त्याच्याच खालून त्यांची मरणयात्रा स्मशानभूमीकडे जाते. रात्रीच्या चंद्रप्रकाशात वाऱ्याच्या झुळकेबरोबर नाचणाऱ्या पानांमुळे छायाप्रकाशाचे भयकारी नृत्य प्रत्येक चैतन्यहीन चेहऱ्यावर विलसत असते. दूर निघून गेलेल्या व्यक्तींची मुलेही आपली वेळ येताच त्याच अंतहीन जीवन मरणाच्या खेळाची आवृत्ती करतात व त्याच जुन्या वृक्षाखालून पुढे जातात. हर्ष विषादांच्या या येणाऱ्या जाणाऱ्या लाटांकडे पाहून त्या वृक्षाच्या डोलणाऱ्या शाखा तुच्छतेने हसत राहतात. हा वृक्ष जणू अनंतामध्ये चालणाऱ्या असंख्य क्षणभंगूर क्रीडांचेच प्रतिनिधिक स्वरूप आहे असे वाटत राहते. त्यालाच अश्वत्थ असे म्हटले आहे व त्या संज्ञेचा अर्थ होतो जे उद्या त्याच स्वरूपात राहणार नाही असे. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. 825 नंबर. चाणूरांध्र निषूदन मल्लविद्येत पारंगत असणाऱ्या चाणूराचा नाश करणारा. आंध्र म्हणजे मल्ल. थोडक्यात ज्याची प्राप्ती सहजतेने साध्य आहे असा उपभोगापासून निवृत्त सर्वसिद्धी प्राप्त असलेला शत्रूंना जिंकणारा शत्रूंना ताप देणारा सर्व भूतांचे निरसा करून आपल्या मायेचा स्वीकार करणारा कारण रूपे आकाशाहून वर असणारा विनाशी जगद्रूप आंध्रवंशीय चाणूर नावाच्या मल्लाचा नाश करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 102. सहस्रार्ची सप्तजिह्व सप्तधा सप्तवाहनः अमूर्तिरनघो चिन्त्यो भयकृत् भयनाशनः. या श्लोकाचा अर्थ पाहूया.
826 नंबरचं नाव सहस्रार्ची. ज्यास अत्यंत तेजस्वी अशी सहस्रावधी किरणे आहेत, असा शुद्ध चैतन्य आत्मस्वरूप श्री नारायण आपल्या सर्व अनुभवांना प्रकाशित करतो. त्याला आपल्या शास्त्रांत प्रकाशाचाही प्रकाश असे म्हटले आहे. तसेच सत्यस्वरूपाच्या दिव्यत्वाचे व सामर्थ्याचे वर्णन करताना गीता म्हणते, हजारो सूर्य एकत्र येऊन एकाच वेळी आकाशात पूर्ण प्रकाशमान होतील तेव्हा जितके दिव्य तेज निर्माण होईल तितके तेज त्या परमात्म्याचे असते. 827 नंबर सप्तजिव्ह. ज्या 7 ज्वाला स्वरूप जिव्हा आहेत असा. जिव्हा म्हणजे जीभ व या ठिकाणी जीभ म्हणजे ज्वालाच होत. या 7 वेगवेगळ्या जिभांचे वर्णन मुंडकोपनिषदांत केले आहे. त्यामागची कल्पना अशी आहे की जिवंत प्राण्यांमधील जाणीवेचे प्रकटन त्याच्या चेहऱ्यावरील 7 केंद्रामधून होत असते व ती 7 केंद्रे आहेत: 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या व 1 मुख. बुद्धिमान प्राण्याची जाणीव शक्ती या केंद्रातून ज्वाला स्वरूपाने बाहेर पडून त्यास बाह्य जगताचे ज्ञान करून देते असे या रूपकाने सुचविले आहे. आपल्या हृदयात स्थित असलेला श्री नारायणच जणू काही या 7 स्वतंत्र जिव्हारूपी ज्वालामधून प्रकट होत असतो, असेही संज्ञा देणाऱ्या कवी व तत्वज्ञ ऋषींना आपल्या काव्यमय संज्ञेतून सुचवायचे आहे. 828 नंबर सप्तधा. 7 दैदिप्य ज्वाला स्वरूप. पूर्वीच्या संज्ञेमध्ये 7 ज्वालारूपी जिव्हा असलेला असे वर्णन आहे. या संज्ञेत त्या ज्वालांचे दिव्यत्व सुचवायचे आहे. 829 नंबर सप्तवाहन. ज्याच्या वाहनाला 7 घोडे जोडलेले आहेत असा. भगवान सूर्यनारायण आपल्या 7 दिनरूपी घोडे जोडलेल्या वाहनातून जात असतो असे काव्यात्मक वर्णन वेदामध्ये मंत्रदृष्ट्या ऋषींनी केले आहे. 830 नंबर अमूर्ती. ज्याला कुठलाही आकार नाही असा. आकार म्हणजे ज्याला इतर घटकांच्या मर्यादा आहेत असा. परंतु जे पूर्ण व्यापक आहे त्याला कसलाही आकार संभवत नाही, जसे आकाशाला कसलाही आकार नाही. ज्याला आकार आहे त्या सर्व वस्तू अशाश्वत आहेत. नारायण स्वतः अनंत व नित्य असल्याने त्याला आकार नाही. 831 नंबर अनघ. अघ म्हणजे पाप किंवा दुःख. ज्याचे ठिकाणी कसलेही पाप अगर दुःख नाही असा परमात्मा श्री परमेश्वर अत्यंत पवित्र आहे व त्यास कुठल्याही वासनांचा स्पर्श नाही. तो वासनेने दूषित नाही, त्यामुळेच तो आनंद स्वरूप आहे व दुःखाचा त्यास स्पर्शही नाही. 832 नंबर अचिंत्य. ज्याचे माणसाच्या मनबुद्धीने आकलन होत नाही असा. श्री नारायण आकाररहित असल्याने आपणास प्रतीत होऊ शकत नाही. एवढेच नाही तर तो आपल्या मनाला भावनेतून अगर बुद्धीला जाणीवेतूनही प्रतीत होऊ शकत नाही. तो स्वतः दिव्य चैतन्य स्वरूप असल्याने त्याच्याच प्रकाशात आपल्या शारीरिक संवेदना, मानसिक भावना किंवा बौद्धिक विचार आपणास प्रतीत होतात. गीतेमध्ये या सर्वांना धारण करणाऱ्या परमेश्वराचे वर्णन शुभ्र पटलासारखे केले आहे, ज्याचे वर जीवनातील अनेक क्षणभंगूर घटना उमटतात. 833 नंबर भयकृत म्हणजे भय निर्माण करणारा.
दुष्प्रवृत्तीच्या माणसांच्या मनात भय निर्माण करतो. आपल्या सर्व अवतारांमध्ये असुरांना त्याने भय घातले आहे. त्यामुळे तरी त्यांनी धर्ममार्गाकडे वळावे. 834 नंबर. भयनाशन. सर्व भयाचा नाश करणारा परमात्मा. उपनिषदांनी आत्मज्ञानी अवस्था ही पूर्ण निर्भय अवस्था आहे असे वारंवार सांगितले आहे. द्वैतातून अगर भेदातून भय निर्माण होते. जेथे एकमेव सत्यच आहे व दुसरे कोणीच नाही तेथे भय कसले. म्हणून श्रीनारायण भयनाशक आधार आहे. थोडक्यात हजारो किरण असलेला काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, धूम्रवर्णा, स्फुल्लिंगिनी व विश्वरुची अशा 7 जिव्हा असलेला अग्निरूप, 7 घोड्यांचे वाहन असलेला सूर्यरूप, निराकार, निष्पाप, चिंतनाने आकलन न होणारा, दुष्टांना भयभीत करणारा, वर्णाश्रम पाळणाऱ्याचे भय नाहीसे करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 103. अणुर्बृहत् कृशस्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् अधृतस्वधृतस्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 835 नंबर. अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म, सर्वव्यापी. श्री नारायण हा आपल्या हृदयातील अत्यंत सूक्ष्म अशी जीवनज्योत असून या मूलतत्वापासूनच सर्व जीवनीय कार्ये उगम पावतात. तो सूक्ष्माचाही सूक्ष्म केंद्रवती असल्याने त्याला अणु म्हटलेले आहे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, मी सर्वांच्या हृदयात अंतर्यामी तत्वरूपाने प्रतिष्ठित आहे. 836 नंबर. बृहत. त्याच वेळी तो आकाराने मोठ्यात मोठा आहे कारण तो सर्वव्यापी आहे. या दोन्ही संज्ञा एकमेकींच्या पूर्ण विरुद्धार्थी आहेत असे वाटते. परंतु हा वरचा भास ध्यानातील दिव्य अनुभवात गळून पडतो व सत्य प्रतीतीस येते. उपनिषदांनीही मोठ्या धिटाईने या दोन्ही संज्ञा एकत्र वापरून त्या आत्मतत्वाचे अनंत व्यापकत्व अल्पसे विद्यार्थ्यांच्या आकलनात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. 837 नंबर. कृश. जो अत्यंत कृश, सूक्ष्म आणि नाजूक आहे असा. पुन्हा या ठिकाणी विरुद्धार्थी संज्ञा वापरून पुढील संज्ञेचा विरोध केलेला आढळेल व तो मुद्दामच केला आहे. प्राचीन ऋषींनी या विरुद्धार्थाच्या संज्ञा कलात्मक पद्धतीने व परिणामकारकरित्या एकत्र वापरून जे आकलन होण्यास अत्यंत कठीण आहे ते विद्यार्थ्यास ध्यानाने आकलन व्हावे असा प्रयत्न केला आहे. 838 नंबर. स्थूल. आकाराने अत्यंत स्थूल, जड व कठीण असा. वरची संज्ञा व ही संज्ञा विरुद्धार्थी आहे. त्याचा अर्थ असा होईल की जे सर्वव्यापी शुद्ध चैतन्य आहे ते सूक्ष्मही आहे व त्याच वेळी विश्वरूपाने अत्यंत स्थूलही आहे म्हणजे विराट आहे. 839 नंबर. गुणभृत. जो तिन्ही गुणांचा आधार असून त्यांचे अस्तित्व टिकवून धरतो व त्यांमधून व्यक्त होतो तो गुणभृत. रजोगुणाने तो निर्मिती करतो, सत्वगुणाने पालन करतो व तमोगुणाने संहार करतो. जाणीवेच्या स्तरावर तो या 3 प्रकारच्या वासनांमधून व्यक्त होतो. 840 नंबर. निर्गुण.
कोणताही गुण नसलेला. ज्याला गुण आहेत ते जड असते, म्हणूनच ते अशाश्वत, विकारी म्हणजे बदल होणारे व मर्यादित असते. जे शाश्वत, अविकारी व अनंत आहे ते निर्गुणच असते. जाणीव, तत्व, चैतन्यच सर्व गुणांना प्रकाशित करते. सगुण अवतारामध्ये मायेच्या जडाच्या साह्याने तो स्वतःस गुणभूत म्हणजे सर्व गुणांचा आधार असे व्यक्त करतो, तर त्याच्या शुद्ध स्वरूपात तो आकाररहित, द्वंद्वरहित आत्मा आहे. 841 नंबर. महान, सर्वापेक्षा मोठा, दैदिप्यमान, सामर्थ्यवान. तो पंचमहाभूतांनी अगर दिक्कालांनी कधीही मर्यादित होत नाही. एवढेच नव्हे तर तोच सर्वांचे अस्तित्व असल्याने महान आहे. 842 नंबर. अधृत, ज्याला कोणाचा आधार नाही, परंतु जो स्वतःच सर्वांचा आधार आहे. ज्याप्रमाणे पटामध्ये तंतू, अलंकारात सोने, अगर घटामध्ये माती आधारभूत असते, त्याप्रमाणे तो सर्व विश्वाचा आधार आहे. ज्या भक्तास भगवंत आपल्यापासून खूपच दूर आहे असे वाटते, त्याने श्री नारायणाचे स्वतःच्या आधार स्वरूपात ध्यान केले तर त्याचे हृदय निश्चिंत होईल व श्रद्धा वृद्धिंगत होईल. 843 नंबर. स्वधृत, जो स्वतःच स्वतःचा आधार आहे असा. पूर्वीच्या संज्ञेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे तो सर्व विश्वाचा आधार आहे असे म्हटल्यावर साहजिकच तर्क करणाऱ्या बुद्धीमध्ये प्रश्न उद्भवतो, आत्म्याचा आधार कोण? परंतु भगवंत दुसऱ्या कशाच्याही आधाराने नसून स्वतःच्या महिम्याने प्रतिष्ठित आहे. उपनिषदांमध्ये अशाच तऱ्हेच्या प्रश्नाला उत्तर देताना आचार्यांनी म्हटले आहे, तो कोणाच्या आधाराने असतो तर तो स्वतःच्या विभूतिमत्वाने सुस्थित आहे. 844 नंबर. स्वास्य, ज्याचे मुख अत्यंत तेजस्वी, शोभायमान आहे असा. त्याच्याच मुखामधून निघाल्यामुळे वेदांना त्यांचे सौंदर्य प्राप्त झाले आहे. तो अत्यंत तेजस्वी, दिव्य, सौंदर्यवान, मनास भुरळ पाडून त्याचे हरण करणारा, घुमविणारा असा आहे. 845. प्राग्वंश, ज्याचा वंश अत्यंत पुरातन आहे असा. ते अनंत तत्व, सर्व विश्व व कालाचेही आदी कारण असल्याने त्यास पुराण पुरुष असे म्हटले जाते. या संज्ञेचा दुसरा अर्थ होतो यज्ञ समारंभात निमंत्रिताच्या विश्रांतीसाठी राखून ठेवलेली जागा. साधारणतः घराच्या पूर्वेकडील या भागास प्राग्वंश असे म्हणतात. साधारणतः यज्ञ व यज्ञामध्ये उपयोगात येणाऱ्या सर्व वस्तू अत्यंत पवित्र मानल्या जातात. त्यामुळे ही प्राग्वंश संज्ञा ही श्री नारायणाचाच निर्देश करते. 846 नंबर. वंशवर्धन, जो आपल्या वंशाचा अनेक पटीने विस्तार करतो असा. भगवान नारायणाचा वंश म्हणजेच अनेकविध जडचेतन जीवांची सृष्टी, तिची तो वृद्धी करतो. या संज्ञेचा विरुद्ध अर्थही होऊ शकतो, कारण वृद्ध या धातूचा अर्थ होतो संहार. श्री नारायण हे आपल्यातील परमपवित्र आत्मतत्व आहे व त्याच्याच पायाशी आपण प्रेमाने अनन्य शरण होतो, एकरूप होतो म्हणजे विलीन होतो. ज्याप्रमाणे जागे झालेल्या मनुष्याची स्वप्नसृष्टी त्याच्या मनात विलीन होते, त्याप्रमाणे आपल्या सर्व संवेदना, भावना व विचार त्याच्यामध्येच विलीन होतात. थोडक्यात अत्यंत सूक्ष्म, अत्यंत मोठा, अत्यंत बारीक, अवाढव्य, 3 गुणांचा अधिष्ठाता, गुणातीत, अत्यंत श्रेष्ठ, ज्याला कोणी धारण करू शकत नाही असा.
स्वतःला धारण करणारा, सुंदर मुख असलेला, पहिल्यापासून ज्याचा प्रपंच रूप वंश असलेला, प्रपंच रूप वंश वाढविणारा, असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 104. भारभृत कथितो योगी योगीश सर्व कामदः आश्रमश्रमणक्षाम सुपर्णो वायुवाहनः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 847 नंबर. भारभृत, सर्व विश्वाचा भार वाहून नेणारा. हे ओझे वाहून नेणे एखाद्या माणसाने आपल्याहून दुसरी एखादी वस्तू वाहून नेण्यासारखे नसते, कारण श्रीनारायण स्वतःच विश्व बनलेला आहे, म्हणजेच परमात्मा सर्व विश्वाचे उपादान कारण आहे. 848 नंबर. कथित, ज्याचे वर्णन सर्व वेद पुराणे व इतर धर्मग्रंथ करतात असा. नारायण तत्व हेच जगातील सर्व आध्यात्मिक ग्रंथांचे प्रतिपादन असते. 849 नंबर. योगी, सर्वश्रेष्ठ योगी अथवा जो योगाने जाणला जातो असा. सर्व विचार प्रवाह थांबविण्याची प्रक्रिया म्हणजे योग, अशी योगाची शास्त्रामध्ये व्याख्या केली आहे. ज्याला कुठलीही वैचारिक क्षुब्धता नाही व ज्याने आपले मन म्हणजे माया पूर्णपणे ताब्यात ठेवले आहे व जो नित्य आपल्या दिव्य स्वस्वरूपात राहतो, तो सर्वश्रेष्ठ योगी श्री हरी. 850 नंबर. योगीश, सर्व योग्यांचा स्वामी, योगेश्वर. जो आत्मा जाणतो तो स्वतःच आत्मस्वरूप होतो, असा उपनिषदांचा उद्घोष आहे. त्यामुळे आत्मा हाच पूर्ण योगी आहे व श्रीनारायण परमात्मा स्वरूप असल्याने योगेश्वर आहे. आपल्या कर्मामधील कर्तृत्व भाव व अनुभव क्षेत्रातील भोक्तृत्व भाव हाच आपला अहम म्हणजे जीवभाव. या जीवभावनेतून वर येण्याकरता आत्म्याचे विश्व चैतन्य स्वरूप जाणीवेत येणे आवश्यक आहे. सत्य स्वरूप श्री नारायण हाच स्वतः या विश्वापासून पूर्णपणे अलिप्त राहू शकतो. तो या संसारामध्ये सदैव असूनही व त्याच्या कार्यकलापात बुडलेला असूनही त्याहून वेगळा असतो, म्हणून त्याचे योगेश हे वर्णन महिमा अत्यंत सार्थ असेच आहे. 851 नंबर. सर्व कामदः, जो आपल्या खऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो तो. खऱ्या भक्तांना दुसरी कसलीच इच्छा नसते, तर आपण त्याचेपर्यंत पोहोचावे, त्याला भेटावे व त्याच्यातच विलीन होऊन जावे, इतकीच त्याची इच्छा असते व ती तो पूर्ण करतो. ही संज्ञा असेही सुचविते की जे अश्रद्ध अभक्त आहेत त्यांच्या अपवित्र दुष्ट वैषयिक वासना तो नष्ट करतो. 852 नंबर. आश्रम, जे जन संसाराच्या झंझावाताने अंतर्बाह्य त्रस्त झालेले आहेत, भरकटले आहेत, अशांनाही स्वतःच हक्काचे स्वर्गतुल्य असे आश्रयस्थान म्हणजे आश्रम आहे श्री नारायण. व्यक्ती स्वतःच्या शरीर मन बुद्धी मधून कार्य करते व स्वतःस कर्ता मानते. हाच सर्व संसार तापाचा उगम आहे. मनुष्याने आपल्या खऱ्या आत्मस्वरूपात स्थिर राहणे हीच सर्व पापतापाच्या दुःखातीत अवस्था होय. ही निस्तरंग परमशांत दिव्य आनंदाची अवस्था म्हणजेच श्रीनारायण. 853 नंबर. श्रमण, लौकिकासाठी बुभुक्षित झालेल्या व इंद्रियजन्य सुखांच्या मागे लागलेल्या लोकांना जो संतप्त करतो, विशेष श्रम करावयास लावतो, तो श्रमण. बाह्य इंद्रिय विषयांमधील प्राकृतिक
बदलांमुळे व आपल्या इंद्रियांच्या अस्थिर स्वभावामुळे आपले अतृप्तीचे जीवन आपल्याला केवळ निष्फळ श्रम व घोर निराशाच प्रदान करते. हा प्रकृतीचाच कायदा आहे व तो निर्माण करणारा आहे श्रीनारायण. परमार्थात विधी व विधी करता एकरूप असल्याने तो श्रमण आहे. 854 नंबर. क्षाम. अंतिम प्रलयाचे वेळी सर्व संहार करतो तो आपल्या अंतःकरणातील क्षुब्धता छाटून टाकतो व वैषयिक वासनातून निर्माण झालेले जग नष्ट करून टाकतो. 855 नंबर. सुपर्ण. सुवर्णमय पर्ण. भगवद्गीतेत विश्वाला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली असून वेद ही त्याची पाने आहेत असे वर्णन आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय एकमेव आत्मस्वरूप ब्रह्मच आहे. त्यामुळे ही संज्ञा मनोहारी असून अनेक गूढ अर्थवाही आहे. 856 नंबर. वायुवाहन. वायूचे संचलन करणारा. त्याच्या भीतीने अग्निज्वलन करतो. चंद्र सूर्य आपले कार्य करतात, पृथ्वी फिरते व वायू धावतो असे उपनिषदांचे सांगणे आहे. थोडक्यात शेष इत्यादी रूपाने पृथ्वीचा भार वाहणारा, वेदाधिकांनी व महापुरुषांनी वर्णिलेला, आत्मतत्वामध्ये स्थिर राहणारा, योगेश्वर, सर्व कामना पूर्ण करणारा, सर्वांना विश्रांती देणारा, दुष्टांना संताप उत्पन्न करणारा, प्रलयकाली सर्वांचा नाश करणारा, वेदरूप सुंदर पाने असलेला, संसार स्वरूप वृक्ष, वायूला वाहण्याची शक्ती देणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. रामकृष्ण हरी.